नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इलेक्शन म्हणजेच आपलं पॉलिटिकल डिझाईन तुम्हाला तयार करायला शिकवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती व्हिडिओ आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। ओके, तर सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधले PSD फाईल म्हणजेच आपलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर डायरेक्टली आपल्या PCच्या स्क्रीनवरती यायचं आणि तुम्हाला ओपन करायचं आहे फोटोशॉप ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल। त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे फाईलवरती, त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। फाईलला आपला पासवर्ड लावलेला आहे, पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर मिळून जाईल, त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे। फाईलला सिलेक्ट करायचं आहे, ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, थोडंसं लोड होईल। त्यानंतर आपण बघू शकता इथे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे आणि तिचे लेअर पण इथे विजिबल होतात। ओके, तर आता सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जे वरची लेअर आहे सर्वात लेअर 3 नावाची, हिला हाईड करायचं आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला काय काय चेंजेस करायचे मी तुम्हाला इथे सांगून देतो। ओके, तर सर्व खाली यायचं आहे, हे बघू शकता आपल्या बॅकग्राऊंडची लेअर अशा प्रकारे। त्यानंतर आपण यावरती घेतलेला आहे नगर परिषद निवडणूक 2025च्या मागचं जे आपण एक शेप दिलेला आहे तो शेप घेतलेला आहे। त्यानंतर इथे हे थोडंसं टेक्स्ट आहे, बॅकग्राऊंडला दिलेला स्ट्रोक लावलेला आहे, इथे तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारे डबल क्लिक करून, पण यामध्ये तुम्हाला काही चेंज करायची आवश्यकता नाही, असंच राहू द्यायचं तुम्हाला। ओके, त्यानंतर येतो आपला ग्रुप। तर या ग्रुपमध्ये आपण ठेवलेला सर्व जे आपण रिंग लावलेलं आहे शेवटी आपल्या मॉडेलच्या मागे जे रिंग्स लावलेलं आहे ते आपण ॲडजस्ट केलेलं आहे। हे तुम्ही हाईड करायचं असलं तर हाईड करू शकता, नाही तर असंच ठेवायचं आहे, काही आवश्यकता नाही। ओके, त्यानंतर येतो आपला हे जे 3 लेयर्स आहे हे आपल्या इथल्या वरच्या जे तुम्ही बघू शकता। ओके, त्यानंतर मॉडेल चेंज करायचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे मी आता इनर शॅडो दिलेला आहे तो हाईड केलेला आहे, याची काही आवश्यकता नाही। तुम्ही याला कॅमेरा रॉमध्ये इथे फिल्टरमध्ये जायचं आहे आणि कॅमेरा रॉममधून आपण जेव्हा मॉडेलचा इमेज ॲड करू तेव्हा इथे थोडंसं ॲडजस्टमेंट करायचे, म्हणजे लाईट करून घ्यायचे, थोडी लाईटनेस वाढवायची, टेक्स्चर वगैरे तुम्हाला जसं सुटेबल राहील तुमच्या फोटोला तशा प्रकारे तिथे ॲडजस्टमेंट करायचे। त्यानंतर इथे आपली हे जे लेयर्स आहे हे तिलकचे लेयर्स आहे, यासोबत काही छेडखानी करायची नाही। त्यानंतर सर्कल, त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक लिहिला आहे हे असंच ठेवायचं आहे। क्रमांक बदलायचा असेल तर अशा प्रकारे डबल क्लिक करायचं आहे आणि इथे जो नंबर टाकायचा आहे तो टाकू शकता। आता मी सपोज इथे 2 टाईप करून घेतो। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर हे जे लेयर्स आहे हे अशा प्रकारे दिलेले आहे, इथे ग्रेडियंट लावलेला आहे। त्यानंतर हे शेप आणि त्यावरती आपण हे नाव लिहिलेलं आहे, हे नाव तुम्ही अशा प्रकारे इथे चेंज करू शकता। तुम्हाला मराठी फोनोटिक कीबोर्ड ऑन करायचा आहे, अशा प्रकारे कीबोर्डवरती स्विच करायचं आहे आणि इथे तुम्ही अशा प्रकारे नाव टाईप करू शकता। ओके, डनवरती क्लिक करायचं आहे, बघू शकता खाली लेअरमध्ये पण चेंजेस झालेला आहे। आता हे जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय, यामध्ये तुम्हाला तुमचा काही डायलॉग असेल किंवा तुम्ही तयार केलेला असेल तुम्ही चेंज करू शकता इथून। हे बघू शकता हे लेअर दिलेला आहे, इथे लेअरवरती एडिट कसं करायचं आहे तुम्हाला कळालंच असेल, इथून या लेअर्स एडिट करायचं आहे। त्यानंतर येतं ह्या लेअर्स, तर ग्रुपला ओपन करायचं आहे आणि इथून पण तुम्ही या लेअर्स एडिट करू शकता अशा प्रकारे। ओके, तर आणखी यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असेल तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सर्वात अगोदर वरच्या लेअरवरती सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर Ctrl+Shift+Alt+E वरती क्लिक करायचं, त्यानंतर कॅमेरा रॉमध्ये यायचं आहे, कॅमेरा रॉ फिल्टर्स, आणि त्यानंतर आपला कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला ब्राउज प्रोफाईलवरती क्लिक करून आर्टिस्टिकवरती क्लिक करायचं आहे। आर्टिस्टिक 1 किंवा आर्टिस्टिक 4 ठेवू शकता, आर्टिस्टिक 1 ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जशी ॲडजस्टमेंट लागेल इथे करायचे, एंटरवरती क्लिक करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओके, त्यानंतर आता
Alt-Shift-Ctrl-W किंवा तुम्ही इथून फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट ॲजवरती क्लिक करायचं आहे. हे पण केलं तरी चालेल. त्याला क्वालिटी हायवरती ठेवायची, बाकी जसंच आहे तसंच प्रकारे ठेवायचं आहे आणि एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो बॅनर आहे ते फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या जे फाईल असेल त्यामध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणखी कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे ते पण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.